बुद्धभूमी फाउंडेशन बुद्धविहारात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली। मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता। बुद्धभूमी फाउंडेशनच्या संचालकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे। बुद्धभूमीच्या संचालकांना विश्वासात न घेता बुद्धविहार परिसरातील बुद्धमूर्ती व विजयस्तंभ तसेच 100 ते 200 वृक्षांची JCB मशीन लावून उद्ध्वस्त केली। या अमानुष प्रकारच्या प्रशासनाने केलेल्या तोडफोडीचे सर्व आंबेडकरी समाजातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। मुंबई महानगर प्रदेश व कल्याण डोंबिवली महापालिकेचे बुद्धविहार परिसरातील अनेक बुद्ध मूर्तींची नासधूस करण्यात आली। बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक भंते गौतम रत्न यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली व निवेदन द्यावे असे सांगितले। आज लोणी या ठिकाणी आमचे गौतम भंतेजी आणि आज ही एक प्रशस्त असं इथे एक बाबासाहेबांचं विचारांचं एक रोपटं ज्यांनी आज भंतेजींनी 1980 पासून अहोरात्र मेहनत करून समाजाला एकत्रित करून या ठिकाणी इथे बाबासाहेबांचा एक जबरदस्त असा एक विचार इथे होईल अशा पद्धतीचं आमचं स्वप्न आहे। आणि काल मी पहिल्यांदा महापालिका प्रशासनाचं इथे धिक्कार करतो आहे की कारण महानगरपालिका म्हणजे काय इथे काय म्हणजे कुठली झोपडपट्टी तोडायला आले नाही, तर इथे कुठलं म्हणजे अनाधिकृत काय आहे तर ते तोडण्यासाठी ते आले नाही, परंतु त्यांना इथनं रस्ता काढायचा आहे। तो रस्ता काढण्यासाठी आमचे धम्म बांधव भंतेजी त्यांनी विचारलं किंवा त्यांना सांगितलं, विचारविनिमय करून इथनं जो रस्ता काढण्याचा जो प्रयत्न त्यांनी जो केलेला आहे, रस्ता जो काढलेला आहे, रस्त्याच्या व्यतिरिक्त इथे झाडं तोडली। काल इथे तथागतांच्या मूर्ती देखील हे हटवून त्यांनी हे केलं, बौद्ध स्तूप त्या ठिकाणी हे केलं, तोडण्याचा प्रयत्न केला आहे। तर ह्या अशा गोष्टी प्रशासनाला शोभत नाही, कारण एखाद्या धम्म बांधवा म्हणजे धम्माचा हे करणं हे त्यांच्या याला शोभत नाही। आणि रिपब्लिकन पक्ष सत्तेमध्ये आहे आणि आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे की जर का अन्यायाविरुद्ध लढायचं जर असेल, आम्ही लढणारी माणसं आहोत, तर हे आम्ही ते आंदोलन इथे करू। इथे आंदोलन पण असं करणार की महानगरपालिकेवर मोर्चे काढणार, MMRDवर मोर्चा काढणार, कारण इथे आम्हाला न्याय पाहिजे। मला वाटतं 2005ला मी नगरसेवक होतो, त्यावेळेला हा प्रश्न म्हणजे भेडसावत होता सगळ्यांना, भंतेजींना आणि सगळ्यांना भेडसावत होता। तर ह्याच्याने मी आमरण उपोषण केलं, इथे जवळजवळ 13 दिवस उपोषण केलं। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते ते उपोषण सोडलं। आठवले साहेबांनी सांगितलं, अरे प्रल्हाद उपोषण वगैरे करून ह्या गोष्टी होणार नाही। साहेब म्हटलं, एक प्रल्हाद मेला तर म्हटलं 100 पैदा होतील म्हटलं, परंतु हे जे आज बाबासाहेबांचे विचार आज आमच्या भंतींच्या माध्यमातून आयोगाने देखील सांगितलं, मागासवर्ग आयोगाने देखील चांगलं आम्हाला हे दिलं, सहकार्य केलं की बाबा हे सगळे विषय पत्रकावर उतरवला पाहिजे, यायला पाहिजे, ते विषय यायला पाहिजे पत्रकावर। आणि तशा पद्धतीने त्यांनी भंतेजींनी आणि त्यांच्या सहकार्याने मागील काही दिवसापूर्वी आयुक्तांची देखील भेट घेतली। आयुक्तांनी देखील त्यांना दिलासा दिला की सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या याच्याने तथागतांच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी करू। या गोष्टींसाठी बाबा काही ते म्हणजे जी वास्तू उभी राहील त्या वास्तूला तथागतांचं नाव देऊ, बाबासाहेबांचं नाव देऊ। आताच मी भंतेजींच्या याच्यातून ऐकलं की बाबा अशा पद्धतीचं भंतेने आपल्या आयुक्तांनी सांगितलं। मग हे कशासाठी, हे कोणी तुम्हाला अधिकार दिले, हे कोण तुम्हाला पाठवलं इथे? कारण काय, हे मुंबई आहे आणि इथे का बिहार नाही की बाबा म्हणजे दादागिरी करून तुम्ही म्हणजे एखादा म्हणजे काल बेकायदेशीर कारवाई झालेली आहे। त्यासाठी आमची आता लीगल टीम आहे, त्यांनी लवकरात लवकर कायदेशीर मार्गाने याबद्दल पुढील कारवाईसुद्धा करणार आहेत। सोबतच आमचे जे संपूर्ण जे या ठाणे जिल्ह्यामध्ये धम्म बांधव आहेत, प्रल्हादजी जाधव आमचे वरिष्ठ नेते, ज्यांनी या बुद्धभूमीसाठी यापूर्वीही 16 वर्षापूर्वी त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे 13 दिवस। आणि असे आमचे सर्व धम्म बांधव आणि आमचे सर्व नेते विविध ठिकाणी मीटिंग बैठका घेत आहेत। तर लोकप्रतिनिधी असतील, आयुक्त असतील, लवकरात लवकर त्यांनी या विषयाची दखल घेऊन लवकरात लवकर जर न्यायनिर्णय नाही घेतले आणि त्यांनी खरं म्हणजे संपूर्ण बौद्ध समाजाचे आणि
बौद्ध दानवेंची त्यांनी माफीसुद्धा मागायला पाहिजे, क्षमायाचना त्यांनी केलं पाहिजे. तर आम्ही 5 तारखेपर्यंत त्यांना वेळ देतो एका प्रकारे रफली. तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात हा विषय शांततेचा मार्गाने, आम्ही बौद्ध भिक्खू असल्याने आम्ही शांततेचाच मार्गाने सर्वांना आवाहन करू शकतो. आणि आमचे बाकी धम्मान्वयी आमचे नेते मंडळी आहेत ते पुढील निर्णय घेणारच आहेत या ठिकाणी. मध्ये पळत होते, धावत होते त्यांच्या याच्यावर, म्हणजे प्रत्येक गोष्टी वाचूनही त्यांनी प्रयत्न तिथे केला आहे. तरी देखील अधिकारी किंवा पोलीस प्रशासन इथे हे करत नाही. पोलीस प्रशासनाला देखील माझं हे आहे की म्हणजे ह्या गोष्टीसाठी तुम्ही जर थोडंसं म्हणजे धीरगाई करायला पाहिजे. ठीक आहे बाबा, काय ते अनधिकृत बांधकाम नाही, ते अनधिकृत बांधकाम केलं आहे आणि तिथे आपण रक्षा करण्यासाठी ते आलात तर गोष्ट वेगळी आहे. इथे तुमच्या आमच्या सगळ्यांचा अस्मितेचा विचार आहे. बाबासाहेब सगळ्यांना त्या म्हणजे या देशाची घटना लिहिलेली आहे. या देश तथागतांचे विचार हे देशामध्ये आहे, जगामध्ये विचार आहेत. तर त्या विचारांचा इथे वारसा इथे उभा इथे केलेला आहे भंतीजींनी. आणि तुमच्या आमच्या माध्यमातून आज या ठिकाणी इथे कालची जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडीच्या प्रमुख आमच्या हे आपला आता सराटे मॅडम आहेत आणि इथे कल्याण शहर अध्यक्ष दीपक पगारे आहेत, आमचे डोंबिवली शहर युवा अध्यक्ष सुभाष आंबोरे आहेत, डोंबिवली शहर सचिव आपले सतीश जाधव आहेत. हे सगळे हे कार्यकर्ते आम्ही आलो आणि आज भंतीजींना आम्ही त्यांना एक याबद्दल चर्चा करूया. आपण काय करायला म्हणजे नेता दिलेला आहे त्यांना आम्ही MMRDला रोखण्याचं काम नाही केलं. आम्ही त्यावेळेला भंतीजींना देखील आम्ही विनंती केली, बाबा इथे आपण रस्ता निघतो निघू दे, बाकी जागा आपली बसेल. आणि ती बाकीची जागा जी आहे 32 एकरमधनं काय 3 एकर का 4 एकर जी गेली 4 एकर घ्या. 32 एकर जागेमध्ये उलटा म्हणजे आमचे भंतीजी जे सुचवतील त्या घटना इथे घडल्या पाहिजेत, त्या इथे वास्तू उभ्या राहिल्या पाहिजेत. अनेक वास्तू चांगल्या एकदम लोकांच्या सेवेसाठी, लोकांना ते जनतेला पाहिजे, पब्लिकला पाहिजे ते इथे होणार आहे ते. आणि म्हणून आम्ही पालिका प्रशासनाची देखील आपण भेट घेऊ. आपण वेळ पडली तर MMRDची भेट घेऊ आणि इथे माननीय खासदार आहेत, इथे मंत्री महोदय आहे, मुख्यमंत्र्यांकडे देखील जाऊ. पण आम्ही इथे सहजासहजी सोडणार नाही आणि सोडू पण शकत नाही. आमचं काही होऊ दे, ते आमचा जीव जाऊ दे आमचा इथे. मी मागच्या 10 वर्ष 20 वर्षापूर्वी माझा जीव जर गेला असता, माझा 13 दिवस मी आमरण उपोषण काही खाल्ला नाही. म्हणजे एवढी माझ्यासारखे असे हजारो लोक असे आहेत, ते लोक बौद्धांसाठी, ते लोक बाबासाहेबांसाठी त्याग करायला तयार आहेत आणि करणारच आहेत. ते आमचा अस्मितेचा प्रश्न आहे, तो करणारच आम्ही ते. तर आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देऊ माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून. आणि इथे बाकी एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. कारण हा समाजाचा प्रश्न, हा एखादा प्रश्न नाही आहे. या प्रश्नामध्ये कोणी दलाल आमचे येत असेल, ते दलालांना अजिबात आम्ही जवळ करणार नाही.